फ्रेंड्स, तर दिस इज माय फर्स्ट व्लॉग इन माय यूट्यूब चॅनल. आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे आम्ही काय काय करतो काय काय नाही. आणि तुम्ही मौसम तर बघा किती मस्त होते, सगळं किती सुंदर दिसते बघू शकता. आणि ही माझी मैत्रीण आहे, बघा जरा चांगला चेहरा कर. हॅलो गाईज. तर आम्ही आता असंच बोलत बसलो होतो काय करते काय नाही. टाइमपास काय गप्पा मारायचे, रोज रोज त्याच गप्पा मारून मी तर बोलतो. आणि ती तर काही सांगत नाही मला, मी माझ्या शाळेत घडलेल्या गोष्टी फक्त तिला सांगते. काय सांगते? जे घडतं ते. काय घडतं असं काहीच नाहीये फ्रेंड्स. आम्ही आता असंच करतोय. आणि हिची नखं दिसतात ना, ती मला रोज लागतात. आता काय करू आम्ही, ते माझी चुकी नाहीये, ती तिची चुकी आहे का, कारण की ती काही नखं माझी आहे पण माझ्याकडे एक थोडा असतो. पावसाला सुद्धा आता जायचं होतं, पावसाला बघा तेव्हा आम्हाला ब्लॉग काढायचा असतो, तेव्हाच पडायचा असतो. आता कसा धो धो पडतोय तरी आम्ही खूप पाऊस ब्लॉग थांबवणार नाही. आम्ही पाऊस नक्की नाही, कारण इतकं मला घरची खूप ओरडतात, पण हिला काही तसं नाही. छान 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 शांतच. तर मी तुम्हाला आता पाऊस दिसन का नाही आय डोंट नो, नाही दिसत आहे पण बघा आभाळ कसं आलंय सुंदर. ये जरा. आणि आम्ही डोंगराच्या साईडला राहायला, म्हणून तुम्हाला आम्ही डोंगर दाखवू शकतो. हा, आम्ही उंचावर खूप आहे. आमच्या इकडे व्ह्यू सांगू शकत नाही, तुम्ही देखील नक्की या इकडं. आमच्या इकडे इतकं सुंदर वातावरण बघायला, इतकं भारी आहे ना इकडे, खूप भारी. डॅम आहे, निसर्ग तर इतका हिरवगार आणि सुंदर आहे, खूप भारी आहे. आणि आमच्या पवना डॅमचं पाणी देखील खूप छान आहे, बघू शकता. आता आम्ही डोंगरावरच आहे. वरती तुम्हाला डोंगर दिसत असेल का, हे बघा सगळी डोंगराची साईट आहे, सगळ्या डोंगराची साईट आहे. त्याच असं ह्या साईडला पण डोंगर आहे, इकडं बी सगळे असे झाड आहे. आणि ही वाली सगळी झाडं ना आमची आहे, ही वाली सगळी हिची आहे ह्यांची, आणि ती वाली आमची आहे सगळी. मी तुम्हाला एकदा सांगन, म्हणजे दाखवून पण यानं काय काय आमची झाडं काय ही कशा कशाची आहे आणि काय नाही. आणि हे बघा, ही छोटूचं आधी आमच्याकडे खूप मोठं हे होतं, खूप मोठं मेहंदीचं झाड होते. हे मेहंदीचं झाड आहे. आणि लहानपणी इथंच आम्ही एक मोठं टणटणीचं झाड होतं. आणि इथं आम्ही तेलामध्ये ना छोट्या भांड्यामध्ये भजी तळले होते, तेव्हा आम्हाला खूप मार खावा लागला होता. कारण की त्या साईडला म्हणजे कसं असतं, डोंगराच्या साईडला जास्त करून उन्हाळ्यामध्ये ना असं एक गवत जास्त असतात आणि त्याच्यामुळे ती कधी पण आग धरू शकतात. अशी माझी खूप करामाती हे मी माझ्या घराच्या पाठीमागं उन्हाळ्यामध्ये जाळलेलं आहे ते. आणि हे माझ्या कोणालाच नाही माहिती काय सिक्रेट. अरे गवत, हे सिक्रेट कोणाला ब्लॉक मध्ये कळले. आता जाऊ दे, ती आपलीच फॅमिली आहे, कळू दे. आता तसं बिन मम्मीला कळालंय की, घरच्यांना पण कळणार आता काय फॅमिलीला सांगितलं युट्यूब. आणि आता मम्मीला तर माहितीच ऑफकोर्स, त्याच्यामुळे मला शपथ दिली होती असं करायचं नाही, तेव्हापासून मी एकटाच हात लावला नाही. अशी मी करामती हो का मी माझ्या हात लावला असेल. माझा जो चेहरा तो इतका म्हणजे विचित्र दिसतो, पण बघा आज जाऊन कपडे चेंज, काहीच असं केलं नाहीये मी, असं काहीच केलं नाही मी. मस्तपैकी लावलंय. समजा हे बघा, ही चांगली दिसत आहे का, ही चांगली दिसत नाहीये का, काय काय आउटफिट उलट किती सुंदर दिसते, माझ्यापेक्षा तर जास्त सुंदर दिसते. चला मी तुम्हाला आता आमची झाडं दाखवते, एक एक झाड दाखवते. मी व्लॉगला टाकले बाळा. हो, मम्मी काय फुकटची बनवते का, हे पण ब्लॉग मध्ये यायचं. मी एक क्रॉप करणार, कट करत नाही तर टाकन कट. आता तुम्हाला आम्ही एक एक झाड दाखवतो आमचं. खरंच मला बोर झालं आता, मी घरी जाणार आहे. तुला घाण करायची सवय का. बघू शकतो खूप आहे, तुला धरता नाही येणार बाळा. ठीक आहे, आता तू धर, कॅमेरामॅन तू बघ. आणि आता आम्ही आमची छोटी छोटी मोठी मोठी झाडं तुम्हाला दाखवणार आहे. तिची स्किन काही चमकते
आज ठीक आहे. हे बघ तिची स्किन इतकी चमकतीये ना हे खूप छान. छोट्या ते पण दाखव माझ्याकडे. हे आहे आंब्याचे आंब्याचं झाड आहे. चल इतकं मोठं. हे छोटे छोटे तुत्तूचे झाडे पण आता आली नाहीये, तुम्हाला नंतर दाखवते. बस बस बस. पानांची माहिती आम्ही नंतरच्या ब्लॉक मध्ये टाकेल. हे फुलांचे झाड आहे. जास्वंदाच्या फुलाचं झाड. हां जास्वंद नाही जास्वंद आहे. बाळ हिबिस्कस आहे. हिबिस्कसचे फ्लावर आहे ते. हिबिस्कसचा फ्लावर आहे. हे पण तुत्तू आहे. हा पण तुटतोय. तो आंबा आहे. हिथं माडाचं झाड आहे. हिथं नारळाचं आणि तिथं पेरूचं. खाली पेरूचं झाड आहे. हे आणि हे झाड तुम्हाला माहिती आहे का? सीताफळाचं झाड आहे. पण हे खूप आता वाढलं आहे. पण काही झालं सीताफळ एक फळ आहे, त्याची माहिती दिली तर काय माहिती नाही. हे काय झाड आहे. आणि आता आम्ही एका गोष्टीच खाली जाणार आहे, तिथे की तुम्हाला श्रेया घेऊन जाणार आहे. मला मिठाचं ना खालचं काय दाखवते. चला आता आता माझ्याकडे कॅमेरा. हे हिबिस्कसचं फ्लावर आहे. हे काय हे पपईचं आहे. हे मँगोचं आहे म्हणजे आंब्याचं आहे. ह्याला आली होती खूप मोठी मोठी पण आता ते गेलं ते कारण की आता सीझन खूप जास्त. आता सीझन घे. हे बघा हे पण आंब्याचं आहे. आमच्याकडे करून आंब्याचं आहे. जास्त करून आमच्याकडे आंब्याचे झाड बोल. काय आहे आपल्याकडे? आपल्याकडे सगळे खायचे हळद आहे, खाती हळद, आंबे आहे, त्याच्यानंतर माड आहे, जांभळे आहे, पपई आहे, चिकू आहे, केळी आहे, फणस, त्याच्यानंतर शेवग्याची शेंग, जांभळ, त्याच्यानंतर लिंबूचं झाड, लिंबू, पेरू, नारळ. हे बघू शकता हे लिंबूचं झाड आहे. आता काही लिंबू दिवसांपूर्वी झाड आम्ही इथून लिंबू नेले होते आहे. आणि छोटे ब्लॉग छोटे. पण केला आणि होता हे पण ते बघा. आता मी दाखवू नाही शकत. हे पेरूचं झाड आहे. हा कोकम आहे अजून खूप सारे. हे बघा, किती हे छोटे पेरूचं छोटे आहे. पेरू आले त्याने इतक्या हातापाशी आहेत ना की सहज तोडता येऊ शकतात. आणि पूर्ण झाड भरलंय. आळूची पानं पण आहे. आळू आहेत खायला. अजून दाखव नाही का खालचं नको दाखवू. आणि लिंबू इतक्या हातापाशी आणि हिरवेगार आहेत ना. खरंच खूप छान लिंबू आहेत. नको दाखव वरचं दाखव खालचं नको एवढंच नको. सॉरी. हे बघा तिथं जामचं झाड आहे. ते आता मी खाली नाही जाऊ शकत खूप आहे त्या साईडला जामचं झाड आहे. अजून पेरूचं आहे. अजून खूप सारे आम्हीच मोजू नाही शकत एवढे सगळे आणि आम्हाला आठवत पण नाही आहे एवढे सगळे. खाली आम्ही तुम्हाला एकदा नंतर उन्हाळ्यामध्ये जाऊन दाखवाल कारण की इथं आणि खूप उन्हाळ्यात पाणी आणि वेगवेगळी चिखल आहे. फळं. आणि उन्हाळ्यात वेगवेगळे फळं येतात आम्हाला ते पण दाखवत. आत्ता सध्या कोणतं आंब्याचं आलं होतं सीझन. आंबे अजून आहे ना खूप सारं वेलकम. तर आता आम्ही परत आलेलो त्याच जागी तिथून आम्ही सुरू केलं होतं आणि आम्ही खूप सारे दाखवलेले आहे तुम्हाला झाडं. पण आता आम्हाला खाली जाता येत नाही आहे. खूप सगळे झाडे अजून काय आळूचे पण आहे खूप सारे. तेव्हा तिथं आळूची पानं आहे. खूप हिरवगार आहे.
आमच्या इथे सगळ्यात 24 तास म्हणजे सगळे वर्ष हे असतात हिरवंगार रान असतं. आणि ते बघू शकते कुत्रे, दाखवू नको. तर माझं कॅमेरामॅन ऑफकोर्स कोण असणार आहे तुम्हाला माहितीच असं, मी मग कोणाला दाखवलं ते तिचं नाव सलोनी आहे. आणि तुम्हाला माहिती असं असं कारण की चॅनलचं नाव तर काय आहे, श्रेया. माय नेम इज श्रेया. खूप छान आहे. चला. आणि आता मी खूप जास्त दमले पण तरी पण